मित्रांनो, आपण मोठा लक्ष्याच्या दावणीला आलोय. का आलोय तर तुम्हाला कळेलच लवकर. मोठा लक्ष्याचं पहिल्यांदा इथं आल्याला आपण दर्शन घेत असतो. लक्ष्याचं दर्शन घ्यावे आणि काय कारण आहे इथं येण्याचं ती नंतर बाईटमध्ये कळेलच तुम्हाला. आता पहिल्यांदा दर्शन घेतलं आपण, कारण देवाच्या दारात आल्यानंतर पहिल्यांदा दर्शन घेतलं पाहिजे आणि नंतर सुरुवात केली पाहिजे. हे भैया दिसतात आपल्याला. त्यांनी ज्यावेळेस पेडगावचं मैदान आलं मानाचं हिंद केसरीचं, त्यावेळेस मोठ्या लक्ष्याच्या दावणीला इथं त्याच्यापाशी शपथ घेतलेली की मथुर जर गुलालात राहिला तर पायी वारी करणार आहेत ते मथुरच्या गोट्यापर्यंत. आणि त्यांचं जी त्यांनी प्रे केलेलं देवाला की मथुर राहावा, आणि मथुरनं बी ती करून दाखवलं. सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकली आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली की गुलालात तो राहिला आणि ते पायी वारी करणार आहेत. तर त्यांना विचारूया नक्की ही डोक्यात कसं काय आलं आणि लक्ष्याचा आशीर्वाद घेऊन त्यांनी ही शपथ घेतलेली. पहिल्यांदा प्रेक्षकांना परिचय सांगा. नमस्कार, मी गोरखनाथ शंकर हेळवे, राहणार वाटेगावात. मी आपल्या सप्तहिंद केसरी मोठ्या लक्ष्या ग्रुपमध्ये राहतो आणि माझं गाव वाटेगाव आहे. आणि मला हे सगळं प्रेक्षक म्हणजे मला सपोर्ट करणारे आपले दादाराव, तातू आणि भाऊ ह्यांचं मार्गदर्शनाखाली आज मी इथं पाहतो आहे. आणि त्यांच्यामुळेच मी वारी करणार आहे. म्हणजे मथुरा आपला पेडगावला गुलाबात राहिला आणि माझं एक स्वप्न होतं. ते स्वप्न मी आत्ता सांगणार नाही कोणाला की मी मथुरची वारी जेव्हा पायी चालत करेन तेव्हा मी स्वप्न ते माझं राहुलदादा असतील नाहीतर मथुर हे माझं स्वप्न ते पूर्ण करतील. बरं, इथंच उभं राहून तुम्ही शपथ घेतलेली लक्ष्यासोबत की पूर्ण झालं पाहिजे स्वप्न गुलालात राहायचं, आणि ती पूर्ण पण झालं. मथुर गुलाला राहिला हे एक स्वप्न पूर्ण झालं. पण अजून एक स्वप्न आहे, ती वारी जेव्हा मी करेन आणि वारी झाल्यानंतर ते अजून एक स्वप्न तेव्हा पूर्ण होईल. आता काल मैदानात तुम्ही गेलेला का? गेलतो. काय दिवसभर काय काय केलं? कारण काय होतं, एवढी तुम्ही पायी वारी करण्याचा निर्णय घेतला. कारण आजकाल काय होते माहिती आहे का, या कलियुगाच्या काळात आहे ना, माणूस दिलेला शब्द पाळत नाही. पण आज तुम्ही दिलेला शब्द पाळणार आहे. आणि खरंच काल मैदानात मी बघितलं की मथुरसाठी प्रेक्षक किती धडपडत होतं. किंवा ज्यावेळेस गाडी सुटली त्याची, त्यावेळेस सगळी प्रेक्षक गाडी अडवाय गेले, गाडी धरली त्याची, आणि बरीच जण रडली. ती पण राहुल दादा पण रडला तिथं मथुरला प्रत्यक्षात बघितल्यानंतर. आणि त्यावेळेस त्या सहवासात राहिल्यानंतर काय वाटलं? कारण दादाराव पण तुमच्या सोबत होतं काल. जेव्हा मथुरला पाहिलं तेव्हा असं वाटलं की बैलगाडी क्षेत्रातला आपला एक सप्तहिंद मोठा लक्ष होता, त्याला पाहिल्यासारखं वाटलं. जसं मथुरला पाहिलं की लक्षाची आठवण येते ना, मग तसंच ते. मग काय डोक्यात ही कधीपासून विचार आले की बाबा मथुरसाठी ही गोष्ट केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे की तो पेडगावला राहावा? कमीत कमी 3 महिने. 3 महिन्याचं स्वप्न होते. 3 महिन्यापासून विचार करत होतो हे वारी करायची मथुरची. आणि तसंच पेडगावचं मैदान पण जवळ आलं, मग वारी करायची डोक्यातच घेतली. आता लोक काय करतात माहिती आहे का, बरीच जण देवाला साकडे घालताना बाबा माझं असं होऊ दे की मला ही गोष्ट मिळू दे, या गोष्टीचा साकडे घालत असते. आज तुम्ही मथुरसाठी ही गोष्ट केली, कारण ही गोष्ट भरपूर मोठी आहे आत्ताच्या सध्याच्या काळात. तर कारण की आमच्या गावात एक देव होऊन गेला, आपल्या समोरच आहे देव. आणि मार्गदर्शन आपल्या दादावरच कायम असतं आम्हाला. काय चुकलं काय सवरलं की लगेच आम्हाला सांगतात असं नाही तसं करा, कुठं चुकतंय काय असतंय, म्हणजे व्हिडिओ करत राहावा. सपोर्ट आम्हाला लय दादावरचा. आता काल भाईंच्या बरोबर बोलणं झालं का, राहुल भाईंच्यावर? दादांसोबत एवढं काही बोलणं झालं नाही, पण जेव्हा वारी करेन तेव्हा बोलणं होईल माझं. कारण की तिथं राहुल दादांना भेटायला, त्यांच्या संग फोटो काढायला किती प्रेक्षक असतात. त्यात आपला नंबर कुठं लागायचा, म्हणून जेव्हा वारी होईल तेव्हाच. काल ज्यावेळेस तिथं प्रेक्षक एवढं होतं, सगळी राहुल भाईंच्या सोबत फोटो काढाय, सेल्फी काढाय, कारण बरीच गर्दी होती काल. आम्हाला मुलाखत घेताना भरपूर अडचणी येत होत्या, पण त्यातनं पण मुलाखती झाल्या. राहुल भाई कोणाचं
मन मोडत नाही ती किंवा दिलाला शब्द पाळते ती. ज्यावेळेस ती दृश्य दिसलं त्यावेळेस ती सगळं वातावरण त्यावेळेस काय डोक्यात चाललेलं? तेव्हा सेमी 5 मध्ये गाडी तास क्रमांक 5 वर निघलेली. हम्म. भीती तर खूप वाटत होती. हम्म. काय होतंय काय नाही. हम्म. आणि सेमी 5 झालं जसा जल्लोष चालू झाला हम्म. तेव्हा आज पण आनंदात होतो. दादाराव, तुमच्या सानिध्यात राहणारी ही मुलं आहेत ती तुमच्या टीम मधली ग्रुप मधली, चांगले विचार तुमच्याकडेच त्यांनी विचार घेतले की बाबा केले तर कुठले तरी चांगले केली पाहिजे गोष्ट. कारण मुख्य प्राण्यासाठी करणार आहे म्हणल्यानंतर मथुरचा असेल किंवा आपल्या मोठा लक्षात असेल 100% आशीर्वाद त्यांना कायम त्यांच्या पुढच्या जीवनासाठी लागणार आहे. कसं आहे, मुख्य प्राण्यावर जीव लावलेला कधीही वाया जात हम्म. नाही. काल बघितलं आपण पेडगावच्या मैदानात हम्म. दादांनी इतके दिवस बैलाला जीव लावला, प्रेक्षकांचा जीव होता. हम्म. मी 8 दिवस अगोदर तुम्हाला सांगितलं काही झालं तरी मथुर हॅट्रिक करणार का तर करणार. बरोबर. कारण आपल्याला माहित आहे की प्रेक्षकांच्या मनात तो बैल आहे, बैलावर दादांचं किती प्रेम आहे, आपल्यासारख्या किती जनतेचं प्रेम आहे. हम्म. त्यामुळं मुख्य जनावरावर जीव लावलेला कधीही वाया जात नाही. मित्रांनो, खरं आहे बरं का. आता ज्यावेळेस आम्ही पण मुलाखती घेत असतो मैदानात जात असतो आणि काहीतरी घरची काम असते त्यावेळेस ज्यावेळेस मैदानात जाणं होत नाही किंवा मुलाखती होत नाही त्यावेळेस दादाराव आम्हाला पण करमत नाही की ज्यावेळेस मुख्य त्या जनावरांच्या सानिध्यात असतो ना त्यावेळेस एक वेगळाच आनंद वेगळा जोश असतो. पण ज्यावेळेस मैदानात नसतो ना त्यावेळेस काहीतरी वाटतं की असं काहीतरी चुकलंय. मी आता इतक्या दिवसापासून काल मैदानात गेलो, बैलाच तसं झाल्यापासून काल पहिल्यांदा मैदानात गेलो. डोक्यात दुसरं काय कुठलंही टेन्शन राहत नाही. ज्या दिवशी आपण बैलगाडी शर्यतीत अड्ड्यात जातो, बैलांच्या सानिध्यात राहतो, कुठलंही टेन्शन राहत नाही. एकच डोक्यात असते की बैलावर प्रेम करणे, मग नंदी कोणाचाही असो. मित्रांनो बघा, बैलगाडी क्षेत्रानं आपल्याला हे शिकवले की कोणाचाही नंदी असू दे त्याच्यावर प्रामाणिकपणे प्रेम करा. कारण मुख्य प्राणी आज माणूस काही करत असतो पण त्या मुख्य प्राण्याला काय कळत असतं, त्याला फक्त प्रेमाची भाषा कळत असते. आणि ज्यावेळेस आपण त्याच्यावर प्रेम करत असतो त्यावेळेस 100% तो आपल्यासाठी पळत असतो, सगळ्या गोष्टी करत असतो. आता त्यांच्याकडे वळूया. आता कशी सुरुवात कशी करणार आहे? कारण हिथंच शपथ घेतली तुम्ही. उद्या इथूनच मोठ्या लक्षाचं दर्शन घेऊन 5:30 वाजता आम्ही इथनं प्रवास चालू करणार आहे. घरचे वगैरे काय बोलले? घरचे काय नाही बोलले. काय घरचे काय बोलणारच नाही मित्रांनो. कारण काय होतं ज्यावेळेस एखादं चांगलं कार्य आपल्या घरातला मुलगा करत असतो त्यावेळेस 100% घरच्यांचं पण तेवढाच पाठिंबा राहत असतो. आता ज्यावेळेस राहुलभाईंना ही गोष्ट कळेल की आपल्या मथुरसाठी एवढी फॅन लोक त्याची तळमळीनं किंवा त्याला प्रेमानं एवढ्या गोष्टी करते ती. आज चालत जायचं म्हणजे सुखाची गोष्ट नाही. आज माणूस दुकानात गेला तरी गाडीवरून जातो किंवा शेजारच्या गावात गेला तरी गाडीवरून जातो, रानात गेला तरी गाडीवरून जातो. म्हणजे भरपूर अडचणी येणार आहेत तुम्हाला. कसं तो प्रवास करचाल? अडचण काय आयुष्यात सगळीकडे येतच राहणार आहे. बैला प्रेम आहे, मग त्या प्रेमासाठी प्रेम असले की नाही अडचण काय येणार नाही. मी मथुरकडे प्रेमानं बघणार, मग माझा प्रेमानंच प्रवास होणार. डोक्यात तीच लक्ष असणार आहे. लक्ष एकच की मथुरची वारी पायी चालत करायची. मित्रांनो बघा, हीच आपल्याला बैलगाडी क्षेत्र शिकवतं की कुठलीही गोष्ट करा पण मनापासून करा आणि प्रेमाने करा. जर मनापासून कुठली गोष्ट केली तर 100% तुम्हाला यश मिळणार आहे. आणि जशी त्यांची इच्छा आहे ती इच्छा त्यांची तर पूर्ण होणार आहे, ती पूर्ण करणार आहेत. आणि ज्यावेळेस तिथं जातील, मथुरला भेटतील त्यावेळेस वेगळाच त्यांचा एक आनंद असणार आहे. ज्यावेळेस तिथं जात चला, समोरासमोर मथुरला भेट चला, दर्शन कर चला, त्यावेळेस काय डोक्यात विचार आहेत की ह्या गोष्टी तिथे गेल्यानंतर करणार आहे? एक स्वप्न आहे तेवढंच पूर्ण करायचं. ते फक्त तिथं गेल्यावरच मी बोलणार आहे, इथं नाही बोलू शकत. म्हणजे मित्रांनो काहीतरी त्यांच्या डोक्यात चालू आहे ते आपल्याला नंतर कळलंच. आता इथं आपण बैलगाडी क्षेत्रातला देव, लिजेंड, मोठा लक्ष्या. आज राहुलभाई पण मोठा लक्ष्याचं नाव घेतल्याशिवाय राहत नाहीत. बैठमध्ये कुठली पण असू द्या, कायम लक्ष्याचं नाव घेतात किंवा दादाराव असतील, भाऊंचं, अमोलदास, सगळ्यांची नावं घेतात.
लक्षा त्यांनी सांगितले लक्षा बैलगाडी क्षेत्रातला अध्यक्ष आहे आणि तो कायम अध्यक्ष राहणार आहे. जोपातूर बैलगाडी क्षेत्र आहे हम्म. तोपातूर ह्या वाघाचा इतिहास कोण पुसू शकत नाही. हम्म. इतिहासात ह्या वाघाचं नाव नाही पण ह्या वाघाचा एक इतिहास आहे. एवढं सांगणार. मित्रांनो, ह्या मोठ्या लक्षाने एवढी मोठी कामगिरी केली की मी पण कायम बोलत असतो की जोपर्यंत बैलगाडा क्षेत्र आहे, हा खेळ आहे, तोपर्यंत ह्या वाघाचं नाव कायम राहणार आहे. आणि इथं आल्यानंतर तिथं त्याकडे बघितलं ना की वाटत नाही ह्या दावणीला मोठं लक्ष आहे. दादाराव, कायम मी आता मुलाखतीत बोलतो, इथं आलो आणि त्याचं दर्शन घेतलं ना की एक एनर्जी भेटते आणि कायम वाटते की लक्ष आपल्यासोबत अजून पण आहे, त्याचा पाठीशी आपले आशीर्वाद आहे. बैलाने एवढं कमवून पण ठेवलंय. त्या बैलाकडे बघितलंय कोणी माणूस असो, त्याचं सगळं टेन्शन डोक्यात काय चाललंय ते सगळं जाणार, पण एकच मनाला शांतीच भेटणार त्या बैलाकडे बघितलं की. जोपर्यंत तो आमच्या दावणीला होता तर कुठलीही टेन्शन आलं नाही. आणि तो जाता आता एक हिरा देऊन गेलाय की जेणेकरून तो त्याचं नाव चालवल. आता तुम्ही छावा सोबत पण कायम असता, मी व्हिडिओ पण तुमचे बघत असतो, कायम कंटिन्यू तुम्ही छावा सोबत आहे. म्हणजे जेवढं लक्षावर तुम्ही प्रेम करताय तेवढंच छावावर पण जीव आहे. देवावर जेवढं प्रेम आहे तर देवाच्या वारसावर पण तेवढंच प्रेम असणार. आणि कायम त्यासोबतच असणार. मग काय पण होईल. बघा मित्रांनो, माणूस माणसावर प्रेम करत नाही पण आज मुक्या प्राण्यावर किती एवढा जीव कधीपासून लावायला लागला. आता काय होतं, तुमच्यासारखी जी जवान मुलं असतात ना ती वेगवेगळ्या क्षेत्रात नसते, ती जास्त करून या गोष्टीतनी अटॅच होत नाही ती. कारण बैलगाडा क्षेत्रात पण बरेच जण आहेत ती, पण एवढं नाही. आपला बैल, त्याच्या मागे कष्ट करणे किंवा त्याला नेले ह्या गोष्टी होत्या. पण तुम्ही आज भरपूर अटॅचमेंट तुमची वाढलेली आहे. कसं आहे, दुसरा म्हणजे छावा कोणाचा आहे ते काय असू दे, कोणाचा असू दे, पण आपलाच आहे ना. दुसऱ्याचा असला काय आपलाच आहे. मुक्का प्राण्याकडे आपण आपलाच बैल असं बघितलं की ते आपलाच वाटतो, दुसऱ्याचा वाटतच नाही कधी. मग ती काही पण मग तिचा जीव आहे आपला, लय जीव आहे. म्हणजे छावाला बघितलं की लक्षाची आठवण येते, लक्षाला बघितलं की छावा आणि मथुर ही 3 बैल आपल्याला आवडतात. मथुरचं काय वेगळं पण तुम्हाला जाणवलं एवढं तुम्ही प्रेम? एखादा आता तुम्हाला आता स्पष्ट मित्रांनो सांगायचं म्हणलं, एखाद्या मुलगा एखाद्या मुलीवर प्रेम करत असतो, आईवर वडिलांच्यावर प्रेम करत असतो, बहिणीवर प्रेम करत असतो. मथुर एवढा जीव लावला, काय गोष्ट त्याची आवडली तुम्हाला? मथुरची गोष्ट म्हणजे लक्षाला बघितले की मथुरच्या आठवण येते. तसं जीव आहे. म्हणजे त्या बैलाचा एक इतिहास आहे. बिनजोडला 3 वर्ष घालवली, 3 फेऱ्याला. बैल एवढा वयस्कर होऊन सुद्धा पळतो. काय तर आहे राग म्हणा, त्याला एवढं प्रेम करणारे लोक माझ्यापेक्षा जास्त प्रेम पण दुसरे करत असतील. बरोबर. मी एकटाच करतो असं नाही म्हणत, पण माझ्यापेक्षा जास्त करणारे पण आहेत. आता तिकडं छावा आहे, या की छावाकडं. कारण ज्या छावाच्या किंवा मोठ्या लक्षाच्या तुम्ही सानिध्यात राहिला त्याच्यामुळं ही गोष्ट आज तुमच्या मनात आली की या गोष्टी कराव्या किंवा आपण ही गोष्ट करावी, मथुरसाठी पायी वारी करावी. मोठा लक्षाचा आशीर्वाद घेतला, त्याची शपथ घेतली आणि ती गोष्ट तुम्ही आता करणार आहे. आणि ह्याच्यावर पण तेवढाच जीव आहे तुमचा छावावर. कारण तुम्ही सांगितलंय बी मुलाखतीत, जेवढा मोठा लक्षावर जीव आहे किंवा मथुरवर आहे ह्याच्यावर पण तेवढाच जीव आहे. ह्याच्या जो सोबत असतं त्यावेळेस काय वाटतं? लक्षासोबत आहे असं वाटतं. कारण काय होतं माहिती आहे का, एक वेगळी एनर्जी, एक वेगळं फिलिंग असतं. तर मी पण इथं येतो त्यावेळेस मला असा कंटाळा कुठल्या गोष्टीचा येत नाही. मी किती पण, आज पण मी भरपूर कंटाळलेलो होतो, पण तरी देखील इकडे यायचं म्हणलं ना मला काहीच वाटलं नाही. मी लगेच अर्जंट इकडे निघून आलो. तुम्ही इकडे येत नव्हता की एक असं म्हणजे बैलगाडीतलं एक पंढरी आहे ना, त्या देवाच्या दावणीला येत होता. मित्रांनो बघा, खरं बोलले ते. आता वय लहान आहे तुमचं, पण भरपूर काय शिकलाय. मोठ्या जसा एखादा वयस्कर माणूस असतो त्या गोष्टी सगळ्या बोलताय. आमचं मार्गदर्शन दादाराव तात्तू असतील, उत्तम भाऊ यांचाच विचार आहेत आमच्यासोबत. कायम ह्यांच्यासोबत असताना. त्यामुळे मित्रांनो बघा, जर चांगली लोक आपल्या सानिध्यात असली तर 100% कुठेतरी आपल्यालाही चांगलं मार्गदर्शन मिळत असतं आणि आपण चांगल्या वाटेकडे जात असतो किंवा चांगल्या दिशेकडे जात असतो.
तर आपण त्यांना शुभेच्छा तर करूया, पण भाऊंचे 2 शब्द घेऊया. कारण भाऊंनी त्यांनी नाव घेतलं भाऊंचं की त्यांच्या मार्गदर्शनाखाली दादाराव असतील किंवा अमोल दादा, त्यामुळे ह्या गोष्टी घडते त्या. मित्रांनो, भाऊ सोबत आहेत. भाऊ आता त्यांनी सांगितले की भाऊ असतील किंवा अमोल दादा असेल किंवा दादाराव असतील, त्यांच्या सानिध्यात आहे किंवा मोठा लक्षाचा आशीर्वाद आहे कायम त्यांच्या पाठीशी. छावाचा इथं कायम ते असतात छावापाशी आणि चांगली कामगिरी ते करणार आहेत की एक कुठलं तरी चांगलं काम. कारण काय होतं, तुम्ही आज मोठा लक्षाची सेवा केली शेवटच्या क्षणापर्यंत किंवा छावाचा चांगल्या रीतीने सांभाळ करताय, तसंच त्यांच्या मनात पण आलं की मथुरकडं आपण पायी वारी करावी आणि कुठलं तरी एक कामगिरी करावी. कारण काय होतं, मथुर आज एवढा पळतोय, तुम्ही पण कायम मोठा लक्षानंतर त्याचं कायम नाव घेत असता मथुरचं. काय सांगचाल त्यांना आता, तुमचा आशीर्वाद आणि मोठा लक्षाचा किंवा कायम तुमच्या सानिध्यात आहेत? त्याने आता काय सांगितलंय मी, आता तुम्ही बोललाय ती करा. वारी करणार आहे, बैला पैसे जाणार आहे ती, पाय पाय बैला पैसे जाणार आहे. म्हणलं जावा, लय म्हणजे एखाद दिवस जे आता लागून दे पण जावा. आता आपण भाऊ बोललोय, बोललेलं आपण केलंच पाहिजे. कारण तुम्ही कायम बोलता की जो शब्द आपण दिलाय तो पाळला पाहिजे. पाळला पाहिजे. काय वाटतं आता, अवघड तर आहे कारण पायी जायचंय, काय कशाचं सांगता अवघड आहे? अवघड ना, आपल्या मनात आलं की ते करायचंच. अवघड नाही न काय नाही, अवघड काय नसतंय. आणि माझ्या अनुभवानुसार तर भाऊ, ज्यावेळेस एखाद्या नंदीचा मुख्य प्राण्याचा जर आशीर्वाद असेल आपल्या पाठीशी, तर आपण कुठली बी डोंगरा एवढी मोठी गोष्ट करू शकतोय. होय. मित्रांनो, आपण त्यांना शुभेच्छा करूया की त्यांनी जो निर्णय घेतलाय तो ते पूर्ण करतील, शब्द पूर्ण करतील आणि शुभेच्छा द्याव्या त्यांच्या पायी वारीला. धन्यवाद.